दादा नमस्कार. नमस्कार. मी पंकज सोरेन, डॉक्टर कंपनी नाशिक प्रतिनिधी. तुमचं आपलं काय नाव म्हणले? राकेश फक्त ठरले. दादा आपण कुठल्या कंपनीची बरी ठरवली वांग्याची? ही टोकिटा कंपनीची कुबेर म्हणून कुठल्या महिन्यामध्ये लावलं होतं दादा? हे तुमच्या पहिले टाकलं होतं. पहिले हप्त्यात लागत गेली. आणि कुठल्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंग हे कशी वाटते दादा तुम्हाला? चांगली ना, काही अडचण नाही आणि व्यवस्थित आहे. उत्पन्न कसं वाटतं तुम्हाला या व्हरायटी? उत्पन्न आता चालू झालेलं आहे. आता मार्केटिंग समजेल कसं आहे. मार्केटला हा कलर करतो का दादा? या अशा हो. बरं, आता सध्या काय बाजार चालू आहे वांग्याला? आता सध्या 350 रुपयापर्यंत मार्केट आहे. अच्छा अच्छा. किती किलोची जाळी येते? ती 13 किलोची. 13 किलो 350 रुपयाला वांगीला बाजार चालू आहे. कुबेर वांग हे जे आहे, हे टोकिटा कंपनीचं कुबेर वांग साधारण लागवड केल्यानंतर 55 ते 60 दिवसामध्ये सुरू झालेलं आहे. त्याच्यावर तर तुम्ही फळाचा ग्लॉसीनेस बघू शकता. फळ एकदम स्किन एकदम ब्लॅक आहे आणि स्मूथ आहे. पूर्ण वांग्याची स्किन एकदम ब्लॅक आणि स्मूथ आहे, म्हणजे जेणेकरून याच्यावर चकाकी चांगली असते. दादा याच्यावर रोगाचा अटॅक वगैरे तुम्हाला जाणवतो काय? वांग म्हणल्यावर आळी असते. अच्छा, वांग हे पीक वर थोडीफार अडीचं प्रमाण असतं, असतंच. पण त्याला स्प्रे करून आपल्याला कंट्रोल करता करता येतं, बरोबर? हो. पण दादा तुम्हाला असं विचारायचं की आता ह्या व्हरायटी मार्केटमध्ये डिमांड कसं आहे सर? चांगली आहे. काय व्यापाऱ्यांची मागणी कशी? मागणी आहे ना, चांगली मागणी मागणी. चांगली. कारण याचा कलर चांगला आहे. कलर म्हणजे याला लहानपणापासूनच ब्लॅक कलर असतो. अच्छा, म्हणजे हे लाल निघताना लाल निघतच नाही. अच्छा, म्हणजे फळ जेव्हा निघतं त्यावेळेसच निघताना या फळाचं कलर डार्क ब्लॅक असतो आणि नंतर मग जेव्हा फळ मोठं होतं त्यावेळेस सुद्धा फळाचा कलर दादांचं म्हणणं असं की पूर्ण ब्लॅकच राहतो. म्हणजे या व्हरायटीमध्ये ते एक चांगला गुणधर्म आहे. हो. त्याच्यामुळे या व्हरायटीला चांगलं मागणी पण चांगली. दादा तुम्ही ही व्हरायटी पुढच्या वर्षी कराल का? हो, 100% करू. तर आता 2 महिन्यामध्ये तुम्ही हार्वेस्टिंग केली तर फळाची साईज पण चांगली. साधारण फळाची साईज किती ग्रॅम पर्यंत येईल दादा ही? साधारणतः 350-400 ग्रॅम. 350 ते 400 ग्रॅम पर्यंत या फळाची साईज आहे. वजन चांगलं आहे. वजन चांगलं असल्यामुळे तर या व्हरायटीमध्ये 350 ते 400 ग्रॅम साईज असल्यामुळे याला मार्केटला वजन चांगलं भरतं. जास्त दिवस तुम्ही 4-5-6 दिवस जरी तुम्ही याला ठेवलं तरी किपिंग क्वालिटी चांगली असते. मार्केटला 2 दिवस लेट पण जरी फोडलं ना आपण काहीच प्रॉब्लेम येत म्हणजे 2 दिवस लेट कुठलं तरी याला खराब व्हायचं प्रॉब्लेम येत नाही. याची किपिंग क्वालिटी त्यामुळे अतिशय सुंदर आहे. तर दादा धन्यवाद. आमचे नर्सरीवाले सेट पण इथे आलेले, त्यांनी पण रोपांचे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना रोप दिलं आणि त्यांचेही आभार. धन्यवाद दादा.